वरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवलेली आहे। जितेंद्र आव्हाडांचं व्हॉट्सअॅपवरचं संभाषण त्यांनी पोस्ट केलेलं आहे, ज्यामध्ये ठोंबरेंनी आव्हाडांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्या चॅटमध्ये आव्हाड यांनी लोकांना आंदोलनाला पैसे देऊन बोलवण्यासंदर्भातली ही पोस्ट त्यांनी पोस्ट केलेली आहे। तर पैशाची चिंता करू नका असं या चॅटमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। दरम्यान संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकरांनी केलेली आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। बीडमधील मोर्चावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केलेत। फेसबुक पोस्ट करण्यात आलेली आहे। तर आपल्यासोबत स्वतः जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाडची रुपाली ठोंबरे यांनी जी पोस्ट केली त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, माझी काही प्रतिक्रिया नाही। त्यांना माझा चॅट कुठनं मिळाला आज त्यांनी सांगावं, बाकी सांगण्याची गरज नाही। माझा चॅट कुठनं मिळाला एवढंच त्यांनी सांगावं। त्या म्हणतील फॉरवर्ड आलाय, कोणी फॉरवर्ड केला त्यांना? आणि त्यांनी त्याची योग्य अयोग्य सत्य असत्य हे न तपासता ट्विट केलेलं आहे। एखाद्या वकिलाकडनं ही अपेक्षा नसते। वकिलाला माहिती आहे कायदेशीररित्या तो गुन्हा आहे। त्याच्यामुळे मला त्यांच्या त्या भगिनीबद्दल काही बोलायचं नाही, पण वकील असून देखील असे ते गुन्हे करतात याचं आश्चर्य वाटतं। पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे सत्य नाही, हे सत्य आहे। पण धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची पूर्ण टीम कामाला लागली आहे हे याच्यावरनं सिद्ध होतं। जे म्हणतात ना आमचा काय संबंध नाही, आमचा काय संबंध नाही, अजित पवारांची पूर्ण टीम कामाला लागली आहे। कारण का सर्वात भाषण झोंबलं असेल ते झोंबल्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे। ठोंबरेंनी सांगितल्याप्रमाणे ही तुमची पोस्ट आहे, पण तुम्ही असा दावा करताय का की हे तुमचं चॅट नाहीये? माझं चॅट कधी असं लीकच होत नाही। त्याचं कोण करणार आहे? चॅट केला असेल तर लीक कोण करणार? शिवराज बांगर माझ्या बरोबर आहे, आत्ताही माझ्या बरोबर आहे। हा तुम्ही त्याचा फोटो बघा, माझा फोटो आहे त्या अर्थी तो ट्विट माझ्याकडनं लीक झालाय, म्हणजे ते शिवराज बांगरकडनं लीक झालाय। आमच्या दोघांच्या आम्ही व्हॉट्सअप म्हणजे ते मोबाईल द्यायला तयार आहोत पोलिसांकडे। पोलिसांनी आमचा चॅट काढून दाखवावा त्याच्यातनं। पोलिसांना जर दिला तर पोलीस 2 मिनिटात चॅट करतात। किंवा आम्ही परवानगी देतो, आमचा क्लोनिंगला पाठवा, काय करा आणि आमचा चॅट दाखवा। पण आव्हाडजी, या चॅटमध्ये जो नंबर दिसतो तो सुद्धा तुमचाच आहे। अहो सगळं करता येतं व्हॉट्सअपमध्ये, काय करता येत नाही ते सांगा। काय करता येत नाही ते सांगा। हे चॅट हे तुमचं आहे असं सांगितलं जातंय, त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मला त्यांना काय सांगायची गरज आहे? मला मग तुम्ही या संदर्भात काही कायदेशीर कारवाई करणार आहात या संदर्भात? ते नंतर होईल ना, यथावकाश सगळं होईल। आता यथावकाश, मी अजून बीडमध्येच आहे, यथावकाश सगळं होईल। ते सगळंच मी टीव्हीवर सांगण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी काही बोलत नाही। फक्त एखाद्या वकिलाने इतकी मोठी चूक करावी हे त्यांच्या पेशाला योग्य नाही। त्यांच्या ते जे वकिली पेशा आहे त्यांचा, त्या नैतिकता नाही, ते म्हणजे नैतिकता जपली पाहिजे वकिलांनी आपली। खरं का खोटं हे कोर्टासमोर नेण्याची ताकद आणि क्षमता असलेले वकील वर्ग असतो, अभ्यासू असतो, कायद्याचं ज्ञान असतं। तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न असं तुम्ही म्हणताय? अरे असल्याने कोण बदनाम होतं काय? आणि यांच्या हातनं बदनामी होते काय? एखाद्या खुन्याला मदत करण्यासाठी जरी असले उद्योग करत असतील, महाराष्ट्राचा विश्वास आहे का त्यांच्यावरती? एखाद्या खुन्याला मागे टाकणारे, त्याला लपवणारे, नंतर त्याला मंत्रिमंडळात घेणारे, सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराडचा बाप कोण आहे। त्याच्यासाठी इतकी धावपळ चालू आहे ही सगळी। ठीक आहे, धन्यवाद आव्हाडजी, तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल।